आत्ता लागा आता पुण्याला जायचंय ते पण दुपारचं. पण सगळ्या गाड्या तर सकाळीच निघून गेले की हो. आता करणार काय? टेन्शन कशाला घेताय? तुमचा ब्लॉगर ऋषा आहे की, चला दाखवतो. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. आणि आता 6 महिन्यापूर्वी चालू झालेल्या नाथबाबा ट्रॅव्हल्स यांनी कस्टमरच्या आग्रह खातर आणि त्यांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे मसवड मधून दुपारी गाडी चालू केली. तर मंडळी, याआधी नाथबाबा ट्रॅव्हल्स सकाळी जुनून येथून निघून 12 वाजता मसवडला येऊन पुण्याला जात होते. पण आता लोकांच्या आग्रह खातर आणि गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी टायमिंग आणि रूट दोन्हीत बदल केलाय. तर आता जुनोनी मधून 2 वाजता गाडी निघून 3 वाजता आटपाडी करून गाडी मसवड मध्ये 3:45 वाजता पोहोचणार आहे. आणि 4 वाजता गाडी मसवड मधून निघून दहिवडी मध्ये 4:30 वाजता गाडी टच होणार आहे. आणि तिथून पुढे पलटण, लोणंद, शिरवळ, कात्रज, नवले ब्रिज, वाकड, काळेवाडी, नाशिक फाटा आणि शेवटी निगडीला गाडी रात्री 9:15 वाजता पोहोचणार. आणि त्याच्यानंतर निगडीतून रात्री 10 वाजता गाडी माघारी निघणार आणि कात्रज पर्यंत सेम रूट ने येऊन परत स्वारगेटला जाणार. कारण माघारी येताना रूट चेंज होत असून स्वारगेट वरून गाडी हडपसर, सासवड, जेजुरी, लोणंद, पलटण करत दहिवडीत पहाटे 3:30 वाजता पोहोचणार. तिथनं पहाटे 4 ला मसवड, 5 ला आटपाडी आणि शेवटी कोळा जुनवलेला गाडी 6 वाजता टच होणार. आणि नाथबाबा ट्रॅव्हल्स यांनी गाडीमध्ये बरेच बदल केले असल्यामुळे तुम्हाला फॅनची सुविधा आणि सीटला पुशबॅकची सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे. आता रेड बस वरती जाऊन तुम्ही नाथबाबा ट्रॅव्हल्सचं ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकताय. नुसतं बुक करायचं आणि डायरेक्ट पुण्याला निघायचं. कशाला उशीर करताय? आता चट दिवशी बुकिंग करा आणि चला पुण्याला.